नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। उद्या आहे महाशिवरात्री। महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवलीलामृत पारायण कसे करावे हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, यंदाची महाशिवरात्रीची तिथी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:04 प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:34 होणार आहे। तर उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास हा रविवारी अर्थात 15 फेब्रुवारीलाच आपल्याला करायचा आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेऊया की शिवलीलामृत पारायण कसे करायचे आहे। ज्या या महाशिवरात्रीच्या पर्वावर रुद्र अभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणे। एक दिवसामध्ये एक वेळा किंवा 2 वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं असेल तर ते कसे करायचे आहे, हे करण्याची योग्य पद्धत कोणती आहे, साधी सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण कसं करू शकाल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। खूप काही अवघड नियम तुम्हाला मी सांगणार नाही, पूजा मांडणी नाही, काहीच नाही। उपवास असेल किंवा नसेल, हे अगदी सगळे माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साध्या पद्धतीने देणार आहे। तर मित्रांनो, मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये दुःख संकटे हे असतातच। याच दुःख आणि संकटातून आपल्याला आपल्या आयुष्याची वाट सापडून देण्याची योग्य दिशा आपल्याला मिळावी, असे आपले जीवन सार्थकी व्हावे, यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि शिवरात्रीच्या पर्वावर या पवित्र काळामध्ये शिवलीलामृत या पोथीचे पारायण नक्की करावे। तर मित्रांनो, शिवलीलामृत या ग्रंथाचे एकूण 15 अध्याय आहेत। या 15 अध्यायापैकी तुम्हाला प्रत्येक अध्यायामध्ये आपल्या जीवनामध्ये प्रत्येक प्रश्नाची जी उत्तर आहेत, त्या या समस्याची उत्तर आहेत ते आपल्याला मिळू शकतात। तर आता आपण जाणून घेऊया शिवरात्रीच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकर सकाळी पहाटे पारायण करण्याचा प्रयत्न नक्की करावा। पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झालं नाही तर तुम्ही दुसरी उत्तम योग्य वेळ तुम्ही करू शकता। दुसरी योग्य वेळ म्हणजे प्रदोष काळ, म्हणजेच जेव्हा सूर्य मावळतो ती वेळ। सूर्य मावळण्याच्या अगोदर 45 मिनिटे सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो। आता हे उत्तम मानले जाते, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधी या ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता। ज्याप्रमाणे जर तुम्हाला निश्चित काळामध्ये जर शक्य झालं तर सोन्याहून पिवळं आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच। निश्चित काळामध्ये संध्याकाळी जर तुम्ही 2 पारायण सुद्धा या एकाच दिवशी किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला करणं झालं तर तुम्ही या दिवशी नक्की करू शकता। यासाठी तुम्हाला कोणतेही बंधन नाहीये। हे पारायण करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे शिवलीलामृत ग्रंथ असणे खूप महत्त्वाचे आहे। शिवलीलामृत पारायण हे ग्रंथ असायलाच हवा आणि तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे PDF वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचून हे पारायण करू शकता। आता पारायण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचे आहे। शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायचं आहे आणि या पारायणाला बसायचं आहे। ज्यांना उपवास असेल किंवा नसेल, उपवास केलेला नाहीये, महाशिवरात्रीचा उपवास करणे खूप महत्त्वाचे आहे। महाशिवरात्रीचा म्हणजे त्यांची सुद्धा इच्छा असेल तर ते पारायण करू शकतात आणि ज्यांना उपवास नाहीये ते सुद्धा हे पारायण करू शकतात, काही हरकत नाहीये। तुमच्याकडे जर ग्रंथ असेल तर तुम्ही सुरुवातीला एक पाट घ्या, चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्यासाठी जो स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंतरायचं आहे आणि ते तुम्हाला ग्रंथ त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि सुरुवातीला ग्रंथाचे पूजन करायचे। देवासमोर दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती दिवा लावायची। हे पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहील याची काळजी नक्की घ्यायची आहे। सुरुवातीला संकल्प करायचा आहे, संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे। पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणाशीही न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहे त्याचे वाचन करायचे आहे आणि मग जेव्हा आपण वाचतो हे आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण शिवलीलामृताचं एक पारायण असं म्हणू शकतो। आणि जो शेवटचा अध्याय आहे तो 15वा अध्याय आहे तो वाचावा असं काही नाही। तुमची इच्छा असेल तर जरी नाही वाचला तरी चालतो, नाही तर नाही चालत, कारण 15व्या अध्याय 1 ते 14व्या अध्यायाचा सारांश दिलेला आहे। आता हे पारायण झाल्यानंतर ती पोथी परत तिथे जागेवरती ठेवायची आहे, परंतु
परंतु पूजा काहीतरी नैवेद्य दाखवायचा आहे. पूजा झाल्यानंतर काहीतरी नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही फळाचा, काहीतरी गोडाचा, दूध, साखरेचा किंवा पेढ्याचा कशाचाही तुम्ही दाखवू शकता. तुम्ही उपवासाचं काही बनवलं असेल तर ते तुम्ही दाखवू शकता. तुम्ही उष्ट जर केलेला असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही दाखवू शकता. नैवेद्य दाखवल्यानंतर जर आरती करायची आणि त्यानंतर आपल्याला आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल तर एक करू शकता किंवा 2 सुद्धा तुम्ही करू शकता. सकाळी आणि संध्याकाळी हे पारायण अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्ही 3 सुद्धा करू शकता. सकाळ, संध्याकाळी मध्यरात्री निषेध काळामध्ये तुम्ही 3ही वेळेस हे सुद्धा करू शकता. 3 पारायण करू शकता. बघा, तुम्हाला जर झेपत असेल तर, तुमच्या शरीरात जर जमत असेल तर तुम्ही सकाळचं एक पारायण असेल तर तुम्ही न खाता पिता वगैरे केलं तरी लवकर शक्य झालं तर, आपण एवढ्या सकाळी काही खात नाही तर अतिशय उत्तम. सकाळचं पारायण पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल तर मध्यरात्री निषेध काळात करणार असेल तर आपले फराळाचे जे पदार्थ आहेत ते खायचे आहेत. त्याच्यानंतर आपण हे पारायण केलं तरी सुद्धा चालतं, काही हरकत नाही. आणि ज्यांना उपवास नाही त्यांनी सुद्धा केलं तरी चालतो. पारायण करण्याची जर इच्छा असेल ना तर सात्विक जेवण म्हणजे कांदा लसूण न घालता वरण भात, भाजी पोळी हे बनवायचं आणि हे खाऊन करू शकता, काही हरकत नाही. हे पारायण केलं सुद्धा तरी चालतं. सर्वात महत्त्वाचं काय आहे तर आपला भक्तिभाव आणि खरी श्रद्धा महत्त्वाची आहे. भले तुमचा उपवास केलेला असेल किंवा नसेल, काही कारणाने तुम्हाला ते करणं झालं शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. आता पारायणाचे उद्यापन कसे करावे हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर आणि आरती वगैरे केली की नैवेद्य दाखवला आहे ना तर हेच उद्यापन आहे. आणि शक्य असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन या दिवशी काळे कपडे आपण घालू नये. शक्य झालं तर फेंट कलरचे कपडे घालायचा प्रयत्न करावा, अतिशय उत्तम असतात. पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे अतिशय शुभ असतात. दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसणाचा वापर या दिवशी अजिबात करायचा नाही आहे. तसेच सात्विक जेवण बनवा, नॉनव्हेजचा तर विषयच नाही. या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करावे. या दिवशी आपण घरचंच खा, म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरचं काहीही खाऊ नये, म्हणजेच परान्न घेऊ नका. फक्त विकत असलेले चिप्स वगैरे या दिवशी खायच्या नाही आहेत. घरी जे काही तुम्ही साबुदाणा, रताळे वगैरे आहेत ते करून उपवासासाठी खाऊ शकता. आता निषेध काळात वेळ देखील आपण जाणून घेऊया. निषेध काळामध्ये केलेल्या पूजेची सिद्धी लवकर प्राप्त होते. असं म्हटलं जातं की शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परमतेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते. या काळालाच आपण शिवरात्रीचा निषेध काळ असे म्हणतो. या दिवशी शिवतत्व पृथ्वीवरती अवतरत असल्याने निषेध काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो. निषेध काळाची वेळ 15 तारखेला मध्यरात्री 12:28 पासून ते 1:18 असणार आहे. बघा, भगवान शिवशंकराची महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात पूजा करण्याला जितकं महत्त्व आहे तितकं महत्त्व या 4 प्रहारावर पूजा करण्याला सुद्धा आहे. या संदर्भातला व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. 4 प्रहाराची वेळ, पूजा विधी, संपूर्ण माहिती शेअर केलेली आहे. तुम्ही तो देखील व्हिडिओ नक्की पहा. तर या व्हिडिओमध्ये आपण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी 11वा अध्याय अवश्य वाचावा या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांच्या हातून सुद्धा ही सेवेचा नक्की लाभ होईल. तर मित्रांनो, ही विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. अगदी मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरु